निष्णात पंच दमन स्पर्धा 2024 साठी श्याम पाटील मॅन फ्रॉम कारिवली, लारा मॅन फ्रॉम भिवंडी आणि अतुल शर्मा तिन्ही पंचांची खूप चांगली कामगिरी, चांगले निर्णय. आपलं देखील मॉर्निंग सेशन मध्ये मी खूप हार्दिक स्वागत करतोय. एक धमाकेदार आयोजन मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचा हा बिग धमाका आपल्याला बघायला मिळतो. दमन स्पर्धा 2024-25 मध्ये मी सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नमस्कार भिवंडीकरांनो. दमन नगरीमध्ये पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिक, सर्व खेळाडू, मान्यवर आणि यूट्यूबच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचा आनंद घेणारे आमचे सर्व क्रीडा रसिक, त्यांचं खूप हार्दिक स्वागत. या स्पर्धेवर आपण राजू पाटील नजर टाकली तर काही हायलाइट या स्पर्धेचे आतापर्यंत हा लेखाजोखा या स्पर्धेचा ज्याने खूप कमालीचा खेळ दाखवला. क्षणचित्र हायलाइट बघा. 12 चेंडूंमध्ये 52 धावांची नाबाद खेळी साकारणारा मुकेश नांदुरकर जय हनुमान टेंबवली या संघाचा खूप लाजवाब त्याचा खेळ राहिला. दमन स्पर्धा 2024 मध्ये पहिली हाफ सेंचुरी अर्धशतक ठोकणारा खेळाडू, त्यानंतर दुसरी हाफ सेंचुरी करिअर मधील अविस्मरणीय डाव ज्याने सादर केला. देवानंद पाटील वीर तानाजी दापोडे या संघाचा 15 चेंडूंचा सामना केला. नॉट आउट 52, 52 धावा त्याने कुठून काढल्या. हायेस्ट स्कोर, उच्च स्कोर जर कुठल्या संघाचा असेल तर वीर तानाजी दापोडे या संघाने 83 धावा कुठून काढल्या या स्पर्धेमध्ये. त्या संघाचा मात्र धावांचा उच्चांक आपण बघितला आतापर्यंत. त्यानंतर पार्टनरशिपचा जर आपण विचार केला भागीदारीचा तर 2024-25 दमन स्पर्धा मध्ये आपण बघितला देवानंद पाटील आणि मंगेश पाटील यांच्यामध्ये तब्बल 83 धावांची वेगवान भागीदारी पहिल्या गड्यासाठी. हा विक्रम, अनोखा विक्रम झाला. दमन स्पर्धा 2024चा सलगच्या 5 चेंडूंवर 5 विकेट घेणारा मॅग्निफिसंट बॉलिंग फिगर, इकॉनॉमिकल षटक राहिलं सुरेश जय हनुमान टेंबवली या संघाचा. बेस्ट कॅच या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेल जर कोणाचा असेल योगेश टावरे स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाचा. हा संपूर्ण लेखाजोखा राजू पाटील यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे. लोएस्ट स्कोर, सर्वात कमी धावा जर कुठल्या संघाने जोडल्या असतील तर वकी स्पोर्ट्स मापोली या संघाने 19 धावा. हायेस्ट स्कोर मी मगाशी उल्लेख केला होता वीर तानाजी दापोडे संघाच्या नावावर आहे. 83 धावा 4 षटकांमध्ये त्याने कुठून काढल्या होत्या. हा संपूर्ण लेखाजोखा या स्पर्धेचा जसजशी वेळ मिळेल तसतशी तुम्हाला आम्ही अवश्य माहिती देण्याचा प्रयत्न करू. सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बाद फेरीला आता सुरुवात झालेली आहे. इथून खरी अग्नि परीक्षा असणार आहे सर्व संघांची. सलामीची जोडी खेळपट्टीवर जय गोलेश्वर गुंदवली या संघाची. विनोद आणि त्याला साथ देण्यासाठी मनीष. धुसर वातावरण, हेझी क्लायमेट, थंडगार वारे वाहताना पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिले षटक घेऊन येते पॉवर प्ले तो विलास. प्ले. पहिला चेंडू उडवलाय. चेंडू लामिडापच्या डोकावून खेळलेला आहे आणि चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय. जबरदस्त फटका, टिपिकल पॉवर प्लेचा फटका. पहिल्या चेंडूवर दमदार शॉट विनोदच्या बॅट मधून येतोय. चौकारणीशी खातं खोलतोय. धावसंख्येचा शुभारंभ करताना बॅटर विनोद म्हात्रे टीमचा कॅप्टन पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी तयार होतोय. विलास कट करायचं होतं, चांगला चेंडू टाकला. फलंदाजाला रीड करून ओळखून चेंडू टाकला होता. पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर दुसरा चेंडू अप्रतिम चेंडू टाकला. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावफलकावर धावा स्थिर 4. पुन्हा एकदा तयार होणार विलास षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी. पहिलं P1 चे षटक. चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. चौथ्या स्लिपमध्ये, 4th स्लिपमध्ये चेंडू गेला होता. सेफ लँड झाला चेंडू. जर स्लिप असती तिथे तर कदाचित धोका निर्माण झाला असता. एक धाव पूर्ण करतोय बॅटर विनोद. धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 5. पुन्हा एकदा विलास सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. 10 ते 12 पावलांचा रनअप.
स्टेपआउटहून खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्वतः गोलंदाज झेपावलेला आहे चेंडूवर, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक रिस्की सिंगल पूर्ण केली मनीष याने. ऑफ द मार्क होतोय. धावसंख्या आता पुढे जाणार धाव फलकावर 6. सकाळचं सत्र आहे. ड्यू मैदानाच्या आतमध्ये दव पडलेला आहे, थोडस दमट वातावरण, ओलसर हे मैदान आहे. चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. विनोदला फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाणार. स्कोर बोर्डवर 7 धावा. बादफिरीचा सामना आता मात्र खऱ्या अर्थाने कस लागेल, सर्व संघांचा अग्नी परीक्षा असणार आहे. जिंकेल त्याचा प्रवास मात्र कायम राहील आणि जो पराभूत होईल त्याला मात्र त्याचा प्रवास दमन स्पर्धा 2024 मधून समाप्त होणार. चेंडूला फ्लिक केलेल्या ऑन साइडला, एक धाव पूर्ण करतोय बॅटर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण करतोय बॅटर मनीष. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळाली. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावर 9 धावा. कुठल्या बॅटर मास्टर 40+ बोलबाला सध्या दमन नगरीमध्ये आपण पाहतात. पटेल क्रिकेट ग्राउंड कच्ची गाम इथून 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खेळतोय विनोद, ज्याने 4 चेंडूंचा सामना केलेला आहे वैयक्तिक 6 धावांवर. मनीषने 2 चेंडू फेस केले आहेत, तो वैयक्तिक 3 धावांवर खेळतोय. अजून येणारी 3 षटक आणि 3 षटकांमध्ये बघूया जय गौलेश्वर गुंतवली हा संघ किती धावांपर्यंत मजल मारणार. दोन्ही संघांनी उच्च कोटीचा खेळ आतापर्यंत दाखवलेला आहे. हाय क्वालिटी स्टँडर्ड क्रिकेट दाखवलेला आहे. A1 दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत तरी आपण बघितलेला आहे. चेंडू मात्र फक्त हलक्यात आणि खेळलेला आहे. ऑफ साइडला एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळाली. 2 धाव पूर्ण करतोय विनोद. चांगला ताळमेळ बघायला मिळतोय, चांगला समन्वय या 2 खेळाडूंमध्ये बघायला मिळतोय. खेळपट्टीवर अतिशय चित्त्याच्या वेगाने या 2 धाव पूर्ण करताना आपण बघितलं. तर अशा प्रकारे या 2 धावसंख्येनिशी धावसंख्या वाढते धावफलकावर. 11 धावा. विशाल पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. सामोर जाईल विनोद. दोघांमध्ये छोटीशी काय होईना एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप होताना. चेंडूला सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव फलकावर जोडली जाईल. भरकटलेला चेंडू आपण बघितला आउटसाइड द ऑफ स्टंप. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाणार. धाव फलकावर 12. विशाल सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. चांगला फटका आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू झाला अतिशय वेगाने एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे मैदानाला गुदगुल्या करत 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. विनोद कर्णधार पदाला साजेसा खेळ करतोय खेळपट्टीवर. चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना 16. काय फटका खेळला होता. अतिशय तंत्रशुद्ध शॉट होता. क्लास फटका बघायला मिळाला. पुन्हा एकदा विशाल. कट करायचं होतं. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र इथून ब्रेक थ्रूची आवश्यकता असेल जून अंदुरकी या संघाला.
धावा स्थिर धावपलकर 16 षटक क्रमांक 2 मार्गस्थ। यानंतर आणखी एक रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल। विशाल पुन्हा एकदा सज्ज होतोय, चांगला फटका आहे, खोदून काढलेला आहे चेंडूला, पण क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, स्वीपर कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज होते धावबाद। अशा प्रकारे पहिला गडी गारद जय गोलेश्वर गुंदवली संघाचा। क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला, कोटी प्लस संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला। तर पहिला गडी बाद होते, 17 धावा या धावपलकावर आपण बघितल्या, 17 धावांची भागीदारी झाली, पण मनीषची प्रशंसा करावी लागेल। एका बाजूने विनोद आक्रमण करत होता, तर दुसऱ्या बाजूने मनीषने संयम दाखवला, पुल केलेला आहे, एक धाव पूर्ण करते, चेंडू येतोय लॉंग ऑन सीमारेषवर, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, फक्त एकच धाव मिळेल विनोदला, सिंगलने धावसंख्या आता पुढे जाणार धावपलकावर, एक बाद 18 षटक क्रमांक 2 मार्गस्थ। पुन्हा एकदा विशाल सज्ज होते बॉलिंग मार्कवर, विनोद म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आल्या जय गोलेश्वर गुंदवली संघाला, आपलं हार्दिक स्वागत आहे विनोद म्हात्रे। विशाल पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर, अंदाधुंद बॅट चालवली होती, जोरदार अपील केला, उत्साह प्रचंड बघायला मिळाला, आत्मविश्वास कमी, निर्धाव चेंडूची समाप्ती। अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर, एक बाद 18, अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे। यानंतर जो सामना होईल गावदेवी केवनी दिवे आणि बादशाह 11 पिंपळघर दोन्ही आयोजन सर्वात भारी मास्टर 40 प्लस असोसिएशन। दमनला करून स्पर्धेचं आयोजन भिवंडीचं नाव करती रोशन, यांचं आयोजन सर्वात भारी मास्टर 40 प्लस असोसिएशन। भिवंडी पासून दमन पर्यंत यांचाच बोलबाला, भिवंडी पासून दमन 14 धावांवर खेळतोय विनोद म्हात्रे, तर मनीषने 3 धावांचं योगदान दिलं। तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल, देवीदास पहिला चेंडू आडव्या बॅटनं ऑन साइडला, चेंडूला पुल केलेला आहे, क्षेत्ररक्षक दक्ष आउटफील्ड मध्ये, जबरदस्त फिल्डिंग संदीप द्वारा, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही अधिक नाही, सिंगलने धावसंख्या वाढते 19, एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 प्रगती पथावर। सकाळचं सत्र आहे, किमान 40 प्लस लक्ष्याकडे वाटचाल करावी लागेल, एक चांगलं लक्ष सकाळच्या सत्रामध्ये निश्चितच हे आपल्याला बघायला मिळेल। धावपलकावर चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा पूर्ण, चांगली रनिंग दोघांमध्ये बघायला मिळाली, आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 21 धावा, 21 धावा। देवीदास टीमचा कॅप्टन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार, सामोर जाईल कालीराम म्हात्रे। सोडून दिलेल्या चेंडूला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय, स्क्वेअर चेंडू, एक अवांतर धाव धावपलकावर जोडली जाईल, सिंगलने आता यस फिल्डिंग साइडचा रिव्ह्यू आहे का? होय बरोबर, व्हाईट साठी रिव्ह्यू आहे।
फेअर डिलिव्हरी. सेफ आहे. रिव्ह्यू आता मात्र सक्सेसफुल. पुन्हा एकदा सज्ज होते देवीदास. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्या त्याने टॅप केलेला आहे. दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. कव्हर पॉइंटला बालाराम चांगले क्षेत्ररक्षण करतोय. फक्त कालीरामला एक धाव मिळेल. धावसंख्या वाढते. धावफलकावर 23. देवीदास खूप सुंदर गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर विलासने फक्त 9 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्यानंतर विशालने 9 धावांचं त्याचं षटक राहिलं. धावा आहेत धावफलकावर 23. थोडस करेक्शन आहे. 22 धावा सुधारित धावसंख्या. थोडस करेक्शन. व्हाईट बॉल हा कॅन्सल झाला होता. यस 22 धावा. चेंडूला स्विंग केलेला आहे. लांब बॉल सीमारेषेच्या बाहेर. टावरिंग सिक्सर. आजच्या दिवसामधील हा सर्वात मोठा फटका विनोदच्या बॅट मधून येतोय. हे लगा छक्का आणि या षटकाराच्या 28 धावा धावफलकावर. षटकाराला पहिला बैला विनोद म्हात्रेच्या बॅट मधून. कॅप्टन पदाला साजेसा खेळ तो सादर करतोय. कॅप्टन नॉक इनिंग खेळतोय. खेळपट्टीवर चांगला सूर त्याला सापडलेला आहे. खेळपट्टीवर कालीराम आणि विनोद ही जोडी. धावा धावफलकावर 28. पुन्हा एकदा देवीदास तयार होते बॉलिंग मार्कवर. कॅप्टन टू कॅप्टन असा बॅटल बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दक्ष थर्ड मॅनला फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते धावफलकावर 29. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा खर्च केले या षटकामध्ये देवीदास याने. अंतिम षटकाचा खेळ आता शिल्लक आहे. यानंतर जो सामना होईल बादशाह पिंपळगर आणि गाव देवी केवणी देवे. प्लस मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस चा बोलबाला. मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस चा बोलबाला. अंतिम षटकासाठी गोलंदाज सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर संदीप पाटील. फिल्डिंग मध्ये बदल करताना स्वतः देवीदास टीमचा कॅप्टन. संदीप पाटील तयार होते बॉलिंग मार्कवर. आणि विनोदची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. या महत्वाच्या सामन्यामध्ये तो खूप चांगला खेळ सादर करतोय आपल्या संघासाठी. पुनीत म्हात्रे यांच्याकडून जय गोलेश्वर गुंदवली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. वेगवान चेंडू होता. तेज तरार चेंडू निघून जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. धावा कायम धावफलकावर 29. अंतिम षटक. पहिल्या डावामधील मार्गस्थ संदीप पाटील पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर. VIP डाईज एंडच्या टोकाकडून. बॅकफुटला जात असताना फक्त हलक्या त्याने ढकलले चेंडूला. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2 धावा पूर्ण. चांगला खेळ सादर करतोय विनोद. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना आपण बघितलं. धावसंख्या वाढते धावफलकावर 31. सातत्याने धावफलक हलता ठेवण्याचं काम करताना आता विनोद. गावदेवी केवणी देवे आणि बादशाह पिंपळगर दोन्ही कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी तयार रहा. बॅकफुटला जात असताना पंच केलेल्या चेंडूला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फरार. 4 धावांसाठी चौकार. फंटास्टिक शॉट.
या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकावर तुम्ही 35. मॅच करून या ध्यास आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+40+ मास्टर 40+, 40+40+ मास्टर 40+. विनोद काय खेळ सादर करते आपल्या संघासाठी. 28 धावांवर खेळतोय. मॅरेथॉन इनिंग सादर करतोय. टॅप केलेलं आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना 36. एक सन्मानजनक धावसंख्या सध्या तरी धावफलकावर बघायला मिळते, कारण सकाळचं सत्र आहे, मॉर्निंग सेशन. 36 धावा, अंतिम षटक, 2 चेंडू शिल्लक. पहिल्या डावामधील सामना करेल बॅटर कालीराम म्हात्रे, जो 3 धावांवर खेळतोय. 5 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. बादशाह पिंपळकर संघ दाखल झालेला, आपलं हार्दिक स्वागत आहे. गावदेवी केवणी देवे संघ देखील दाखल झालेला आहे. त्यांचं देखील दमन नगरीमध्ये मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालं नव्हतं. वाईड यॉर्कर चेंडू टाकला. फलंदाज मात्र पूर्णपणे चकित झाला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. शेवटचा चेंडू इनिंग मधील. कालीराम मात्र मात्र धावांसाठी खूप स्ट्रगल करते. 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. 3 डॉट बॉल तो खेळलेला आहे आणि फक्त 3 धावा जोडलेल्या आहेत आपल्या संघासाठी. 29 धावांवर खेळतोय विनोद म्हात्रे. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. अजून एक चेंडू जातोय. बघूया. बॅटिंग करणाऱ्या संघाकडून आता रिव्ह्यू ची मागणी करण्यात आली आहे व्हाईट साठी. माजी सरपंच विजय म्हात्रे गुंदवली यांच्याकडून जय गोलेश्वर गुंदवली संघाला हार्दिक शुभेच्छा. थर्ड अंपायर, तिसरे पंच हे पाहू शकता आपण. फलंदाज सफल झाला होता फटका खेळण्यासाठी. फेअर डिलिव्हरी. तर अशा प्रकारे 36 धावा जोडलेल्या आहेत. 37 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी आई गावदेवी झुन अंदुरकी संघाला. टॉस केला जाईल. दुसरा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल, तो म्हणजे गावदेवी केवणी दिवे आणि त्यांच्या विरोधात बादशाह 11 पिंपळकर. चला या टॉस करण्यासाठी सूर्याजी पाटील मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतो. त्यांना विनंती करतो या आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये. बघा भिवंडी पंचायत समितीचे सदस्य आणि या स्पर्धेसाठी अंकुशदादा पाटील यांच्याकडून आम्हाला मोलाचं सहकार्य आलेलं आहे. यास आर्थिक सहकार्य आलेलं आहे आणि त्यांचे बंधू सूर्याजी पाटील यांचं शुभागमन झालेलं दमन नगरीमध्ये आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. मी सूर्याजी पाटील यांना विनंती करतो आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते ही टॉस आम्ही संपन्न करणार आहोत. डे 5 दिवस 5वा आणि सामना क्रमांक 2 त्याचे टॉस होणार आहे. स्पेशल कॉइन आहे बघा, गोल्डन कॉइन आहे. कॉइनची एक बाजू आहे हेड आणि दुसरी बाजू आहे टेल. छापा आणि काटा मराठीमध्ये. एकाचा नामोल्लेख आपण करा.
छापा असा कॉल काटा आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. टॉस दिनेश जोशी जिंकलेले आहे. महत्वाचा सामना. काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण पॅक टीम असेल. नाही, 2 प्लेयर आलेले नाही. चल, दमन स्पर्धा खेळताना कशा प्रकारचा अनुभव आला? कारण सलगचा या स्पर्धेचा 5वा दिवस आहे. दमनला खेळण्याची मजा एक वेगळीच असते, त्याच्यामुळे मजा येते खेळायला या ग्राउंडवर. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. गावदेवी केवणी दिवे संघ कर्णधार नाणेफेक गमावलेल्या प्रथम फलंदाजी करावी लागेल. मनासारखं झालं की मनाच्या विरुद्ध झालं? नाही, मी त्याला 50-50 चान्स म्हणतो. कारण टार्गेट चेस करणं देखील तेवढं कठीण असतं. कारण समोरच्या टीमला आपण चांगला टार्गेट जर सेट केला तर समोरच्या टीमला आपण नक्कीच नमवू शकतो, असं माझा कायच असतो. पण जनरली आता ती पद्धत अशी झाली की टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगवर आपण फोर्स करतो. पण मी बॅटिंग घेतली तरी खुश असेल. मग संघ तुमचा कंप्लीट पूर्ण संघ असेल की काही खेळाडू अब्सेंट असतील संघामध्ये? आमचा महत्त्वाचा बॉलर अरविंद पाटील आज नाही आहे. त्याचा समोरच्या संघाला नक्कीच फायदा होऊ शकतो. पण बाकी टीम आमची चांगली मजबूत आहे. तर चांगला खेळ खेळलोय. आजच्या सामन्यात देखील चांगला खेळ खेळू अशी आशा आहे. प्रेक्षकांना एक रंगतदार चुरशीचा सामना बघायला मिळेल. हो, नक्कीच नक्कीच चांगला सामना बघायला मिळेल ही अपेक्षा करतो. इनफॅक्ट आम्हाला जिंकायचंच आहे या इच्छेने आम्ही खेळणार आहोत. त्या निमित्त समोरचा संघ देखील त्याच ईर्षेने खेळणार. सामना चांगलाच व्हायला पाहिजे. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा विजयासाठी. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी संपन्न झालेली आहे. बादशाह एलम पिंपळगड संघ कर्णधार दिनेश जोशी यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले जात आहे गावदेवी केवणी दिव्य संघाला. मी आपल्याला घेऊन होते कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ मध्ये. तिथे सज्ज आहेत योग पायकर. थँक्यू सो मच. धन्यवाद जेवण पाटील सर. पुन्हा एकदा मॉर्निंग सेशन मध्ये आपण करूया सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आलेल्या सर्व पाहुण्यांचे, खेळाडूंचे व पाठीराख्यांचे आपण करूया या दमण नगरीमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातला पहिला सामना जे गोळेश्वर गुंदोळी विरोधात आई गावदेवी जुनादुर्गी. पहिला डाव इथे जय गोळेश्वर गुंदोळी संघाने साकार केला. अखेरका 36 धावा लावण्यामध्ये त्यांना यश आलं. आता समीकरणाचा पण विचार केला. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्याकरता 37 धावांची गरज असेल टीम झोन अंदुर्गी संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. दुसऱ्या डावाला होणार सुरुवात. षटक क्रमांक पहिलं आणि गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपल्याला पाहायला शंकर येतोय पहिलं षटक हाताळण्याकरता. दुसऱ्या इनिंगचा पहिलं षटक शंकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. क्रॅकिंग फटका यावेळेस पुढे सरसावत चेंडू पाठवला जातोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. फलंदाज ऑन दी मार्क झाला. संघाचा देखील श्री गणेश झालं.
बदली केली गेली, रिव्हर्स झाला देवीदास आणि एक सुंदर फटक्याची सजावट त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 4 ने पुन्हा पुढे सरकणार. 17 या अंकावरती पाहायला मिळतोय. सुंदर सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या इनिंगचा डाव किती सुंदर सजवला जातोय टीम जुनांदुकीच्या माध्यमातून. दमण नगरीमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. दमण नगरीमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहताय. मास्टर 40+ आयोजित दमण स्पर्धेचा 5वा दिवस. 5व्या दिवसामध्ये पहिला सामना आपण पाहताय. जय गोलेश्वर गुंदवली विरोधात आई गावदेवी जून नांदुर्की. रणजित यावेळेस थोडासा मागडा ठरतोय कारण त्याच्यावरती वार केले जात आहेत. पुढे सरकून मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस बॅट चिओतली कडा. बॅट आणि बॉलची जुळणी व्यवस्थित नाहीये. अखेरकार या चेंडूवरती देवीदासला थांबवण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं. रणजितचा हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. निधाव चेंडू आला. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळतोय. झेलची असणार संधी पण अखेरकार एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केलं गेलं. झेल मात्र एका हातामध्ये बसली नाही आणि फलंदाज देवीदासने 2 धावा पूर्ण केल्या. झेल सोडलेली आहे. षटक समाप्त होतोय. दुसरं धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती 19 पाहायला मिळते. समीकरणात आता आपण विचार केला तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 18 धावांची गरज असेल टीम आई गावदेवी जून नांदुर्की संघाला. जर हा सामना गुंदवली संघाने जिंकला आणि त्या मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅच ठरेल त्याला विजयजी म्हात्रे साहेब चे गुंदवली गावचे माजी सरपंच देखील आहेत. त्यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज हे दिले जाणार. वेलकम विजयजी म्हात्रे साहेब. आपलं देखील दमण नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. आपण जी मॅच पाहतात जय गोलेश्वर गुंदवली विरुद्ध आई गावदेवी जून नांदुर्की. पहिल्या सत्रामध्ये 36 धावा जमा केल्या होत्या गुंदवली या संघाने आणि लक्ष ठेवलं होतं ते म्हणजे 37 धावांचं. 2 षटकांचा इथे खेळ संपुष्टात आलेला. 2 षटकामध्ये आई गावदेवी जून नांदुर्की संघाने 19 धावा जमा केलेल्या आहेत आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे थोडासा सामना आहे ना योग पायकर जून नांदुर्की या संघाकडे झुकलेला आहे कारण 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. इथून ही पॅनल्टी मेट ओव्हर आहे. इथून एक अचूक मारा आणि ही जोडी फोडावी लागेल. आणि याउलट आपण विचार केला तर ज्या पद्धतीची फलंदाजी चालू आहे त्याच पद्धतीची सुरू राहिली तो नो डाऊट आई गावदेवी जून नांदुर्की हा संघ विजय संपादन करेल. हो अगदी बरोबर. कारण देवीदास मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचदा आपण पाहिलं की जेव्हा जेव्हा आई गावदेवी हा संघ अडचणीमध्ये असतो त्या अडचणीतनं मार्ग काढत हा प्लेअर नेहमीच विजयाच्या आशेने नेत असतो. यावेळेस शफल क्रॉस झाले. आडव्या बॅटने ऑन साइडला फटका खेळायचा होता. पंचांकडे विचार विनवणी केली गेली. भरपूर विश्वास आणि यष्टीरक्षक अपील मागत आहे परंतु पंच सहमत नाहीयेत. यावेळेस निर्धाव चेंडू आला. गोलंदाज साई याचा चांगला चेंडू हाताळला. अकरा चेंडू 18ची गरज फलंदाजी करण्याकरता संदीप आणि देवीदास हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू हा सुंदर आला. वेलकम दिनेशजी जोशी. आपलं देखील स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. हा देखील चेंडू चांगला सुंदर चेंडूची हाताळणी पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. गुड बॉल. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते साई याची. यावेळेस देखील शफल क्रॉस झाले. यावेळेस बॅट आणि बॉलची जुळणी. चेंडू वेगाने निघून चाललाय. यष्ट्यांच्या मागे सीमा पार हा येतोय. चौकार.
अखेरकार संदीपच्या बॅट मधना हा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू डॉट झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती हा संदीपचा वार मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शफल क्रॉस झाला, चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि अखेरकार क्षेत्ररक्षकाला बीट करता आला नाहीये. सुंदर झेलची सजावट झाली आणि अखेरकार जुनांदुर्गी संघाचा दुसरा विकेट पाहायला मिळाला. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्लाय शफल क्रॉस झाले, बॅटच्या आणि बॉलची जुळणी प्रॉपर झाली, पण अखेरकार स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये त्याहून चांगलं झेल पाहायला मिळालं. स्ट्रगल करत होता भरपूर बॅटिंग मध्ये फलंदाज संदीप नाखेरकर, त्याचं विकेट आपल्याला पाहायला मिळालं. धक्का क्रमांक दुसरा लागला आई गावदेवी जुनांदुर्गी संघाला. समीकरण पुन्हा एकदा बदललं जाणार. 8 चेंडू आणि 14 धावींची गरज. दोन्ही टीमना हा सामना फार महत्वाचा आहे. जो जिंकणार तो या स्पर्धेमध्ये कायम राहणार आणि जो हरणार त्याचं स्थान मात्र या स्पर्धेच्या बाहेर होणार. मी अगोदरच म्हटलं होतं की ही ओव्हर खूप महत्त्वाची असेल गोंदिवली संघाच्या दृष्टीने आणि ती ओव्हर येते साई याच्या माध्यमातून. कारण आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा देत एक महत्त्वाचा गडी देखील बाद केलेला आहे. 8 चेंडू 14 धावा. विशाल आला मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता. आता या जोडीवरती राजू सर फार विश्वास आहे जुनांदुर्गी संघाचा. ऑन साइडला आडव्या बॅटने यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू वेगाने निघून चाललाय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या आल्या जोरदार प्रहार केला विशाल्याने आणि अखेरकार चौकाराने खाते उघड झाले. चेंडू निघून जाणार सीमा पार. विशालच्या बॅटमधनं आला हा चौकार. आउटफील्ड देखील तेवढीच फास्ट आहे राजू सर. बघा आपण पाहिलं की बॅटची अतली कडा होती, परंतु वेग चेंडू किती भरपूर पाहायला मिळाला. घास असल्या कारणाने चेंडू स्लाइड फार लवकर होतोय. फलंदाजांनी जागा बनवली आणि खाली क्षेत्रामध्ये तो चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आपण परिणाम बघतोय की चौकार 4 धावा मिळाल्या. या खूप फायदेशीर आहेत जुनांदुर्गी या संघासाठी. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील त्याच दिशेने फटका खेळला जातोय. टायमिंग यावेळेस प्रॉपर नाहीये. फाईन लेगला चेंडू उचलून फेकी करणार दरम्यान विशालने 1 धाव पूर्ण केली. षटक क्रमांक 3 देखील संपलेला आहे. 18 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या इनिंगचा धावसंख्येचा आपण विचार केला 28 धावा या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळाला. समीकरणाचा आपण पुन्हा विचार केला येणारे 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 9 धावेंची गरज. सुंदर सामना पाहायला मिळतोय सकाळच्या सत्रामध्ये. लो स्कोरिंग सामने नेहमीच आपण पाहत असतो राजू सर, अगदी अंतिम टप्प्यापर्यंत जात असतात. ते दृश्य आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो, अतिशय चांगला उल्लेख केला. जेव्हा लो स्कोरिंगचा आपण सामना पाहतोय तेव्हा तुमची गोलंदाजी A दर्जाची व्हायला पाहिजे आणि क्षेत्ररक्षण हे A1 दर्जाचं व्हायला पाहिजे. तेव्हा तो सामना रंगतदार होत असतो मैदानाच्या आतमध्ये आणि तेच आपल्याला पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. अशीच एक मॅच रंगली होती, ती म्हणजे 1983ला वर्ल्ड कप जेव्हा भारताने पहिलं जिंकलं होतं. असं वाटत होतं वेस्ट इंडिज हॅट्रिक करेल की काय, मात्र त्यांच्या हॅट्रिकवर पूर्णपणे पाणी फेरलं होतं भारतीय संघाने. तब्बल 183 धावांचे लक्ष्य असताना काय भारतीय संघाची कमाल आणि धमाल राहिली होती त्या सामन्यामध्ये आणि तब्बल 43 धावांनी तो सामना जिंकला होता आणि पहिलं वर्ल्ड कप लॉर्ड्स येथे जिंकून दिला होता कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली. ती करामत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल, कारण आता येणारे 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 9 धावेंची गरज आहे. टीम आई गावदेवी जुनांदुर्गी संघाला चला स्पीडअप करायची विनंती असेल. गोलंदाजी करण्याकरता नितीन आला मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता स्ट्राईकला आपल्याला विशाल पाहायला मिळतोय. देवीदास अजूनही नॉन स्ट्राईकला आहे, ज्याच्या बॅटमध्ये आपल्याला 2 चौकार पाहायला मिळाले. हे बॅटर चांगलं लागेल. एका बाजूला नितीन आहे, दुसऱ्या बाजूला विशाल आहे. यावेळेस फटका चांगला
दमदार फटका, चेंडू होता स्लॉट मध्ये, विशालने पाठवला दुसऱ्या फ्लॅट मध्ये, हा येतोय षटकार. सुपर शॉट, चुंबन टायमिंग बरोबर विशालच्या अगदी नजरेसमोर हा चेंडू पडला होता. विशालने कोणताही उशीर विळंब केला नाही, जसा चेंडू आला तसा पाठवला सीमा पार. हा येतोय विशालच्या बॅट मधला उत्तुंग षटकार. गुड शॉट. बघा 6 मध्ये 9 धावा असताना पहिल्याच चेंडूवर षटकार आलेला आहे. म्हणजे कुठेतरी आता विचार इथे करावा लागेल आता गोलंदाजाला की हे आता येणारे 5 चेंडू कसे टाकायचे आणि कसे डॉट काढायचे. कारण 5 मध्ये आता फक्त 3 वाचवायचे आहेत. बघा असं असतो राजू सर, मी नेहमी म्हणत असतो एक चांगला चेंडू तुम्हाला मॅच मध्ये ठेवत असतो, तर एक चुकीचा चेंडू तुम्हाला मॅचच्या बाहेर टाकत असतो. तो चेंडू हाताळण्याचं कार्य गोलंदाज नितीनने केला आणि पहिल्या चेंडूवरती काय स्वागत केलं विशालने आणि सांगून दिलं इट्स शॉट से करेंगे सबका स्वागत. गुड शॉट. यावेळेस देखील चांगला फटका, चेंडू निघून चाललाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे दूरवर राहतील आणि अखेरकार हा विजय चौकार पाहायला मिळाला. फलंदाज विशालच्या बॅट्समनना अभिनंदन. टीम आई गावदेवी झू नंदुरकी आणि हार्डलक टीम जय गौलेश्वर गुंदवली.